व्हॉट एल्स? सातत्य. कोण म्हणाल? सातत्य. ओके. मार्केटिंग, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. बघा ना, तुम्हाला सगळ्यांना सगळं माहिती आहे. यू नो एव्हरीथिंग. म्हणजे तुम्हाला या सेमिनारची गरज पण नाही. ॲक्च्युली यू नो एव्हरीथिंग. आणि त्याला बोलतो यू आर ऑल इंटेलिजंट पीपल. तुम्ही इंटेलिजंट आहात पण तुम्ही वाईज नाही आहात. तुम्ही हे वापरत नाही. ऑल राईट. सो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणायला पाहिजे मला माहिती आहे, पण मी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणत नाही. आणखीन मराठी उद्योजकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे? सर पैसा कुठे? धंदा सुरू करायला काय लागतं? पैसा लागतो. पण मी सांगतो हा पैसा धीरूभाई अंबानीकडे कुठे होता? हा पैसा फ्लिपकार्टच्या सचिन बन्सलकडे पण नव्हता, की ज्याने आज 12,000 करोडची फ्लिपकार्ट कंपनी बनवली, ज्याचं मार्केट व्हॅल्युएशन आज जवळजवळ 1,00,000 करोड आहे. ह्याच्याकडेही पैसा नव्हता. फिर ऐसा क्या हो गया की ह्यांच्याकडे पैसा नसताना पण यांनी अमेझिंग कंपन्या बनवल्या, पण आपण मात्र आज तिकडेच आहोत. येस, एनीबडी? इट इज मोर ऑफ आयडियाज. ओके, बरोबर बरोबर. इट्स अ आयडिया ऑफकोर्स. बरोबर आहे, बरोबर आहे. ओके. ओके ओके. सो तुम्हाला असं म्हणायचं, बिझनेस वाढवायचं असेल तर यू शूड हॅव अन अमेझिंग आयडिया. किती जणांना असं वाटतं की आयडिया अमेझिंग असली पाहिजे किंवा वाटतं प्रोडक्ट अमेझिंग असलं पाहिजे? मी तुम्हाला अशी उदाहरणं देईन ना की ते प्रोडक्ट एकदम फालतू आहे, पण त्याचा धंदा मात्र प्रचंड मोठा आहे. याचं उदाहरण आहे ना मॅकडोनल्ड्स. तो जो बर्गर आहे ना, आपण किती रुपयाला घेतो? 25 रुपयाला खातो. त्या बर्गरमध्ये काय हो? खाली एक पाव, वर एक पाव, मध्ये भाजी. यु नो, आपली चपाती त्याच्यावर पौष्टिक असते. तो बर्गर आपण 25 रुपयाला घेतो. येस ऑर नो? काही काही बर्गरची प्राईस 40 रुपये पण आहेत. त्याची ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती आहे माहिती आहे? फक्त 2 रुपये. पावाची कॉस्ट किती असणार? 67 पैशाला भाजी बनते. पण त्यांना माहिती आहे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस याचा बिझनेसशी काही संबंध नाही. बिझनेस मॉडेल दमदार असलं पाहिजे. ऑल राईट. एनीबडी नोज मायक्रोसॉफ्ट? मायक्रोसॉफ्ट कंपनी सगळ्यांना माहिती आहे. ह्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचं ग्रॉस मार्जिन किती आहे? ग्रॉस मार्जिन किती टक्के आहे? म्हणजे 100 रुपयाचं प्रोडक्ट विकलं तर त्यांना किती फायदा होत असेल? एनीबडी? 92%. किती? 92% ग्रॉस मार्जिन. मग आता मगाशी केशकिंगचं उदाहरण दिलं. केशकिंग जो तेल विकतो त्या तेलाचं ग्रॉस मार्जिन 70 ते 75% आहे. उगीच इमामीने ब्रँडने विकत घेतला. त्यांना काय स्वतःचे पैसे फालतू ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करायचे नव्हते. त्यांना फायदा पाहिजे होता. आणि जो माणूस बोलतो ना की मला पैसा नाही कमवायचा आहे, त्याने कृपया बिझनेसमध्ये येऊ नये. बिझनेसमध्ये 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक टॉप लाईन, दुसरी बॉटम लाईन. टॉप लाईन म्हणजे तुम्ही सेल्स टर्नओव्हर किती करता, बॉटम लाईन तुम्हाला मिळतात किती. ह्या 2 गोष्टींवर फोकस करायचं आहे आपल्याला. त्यासाठी सगळा कार्यक्रम आहे. ऑल राईट. एनीबडी एल्स? का आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही? का आपण फ्लिपकार्ट बनवू शकलो नाही? पेशन्स. आपल्याकडे पेशन्सच नाही. आपण इम्पेशंट होतो. आपल्याला सगळं कसं पाहिजे माहिती आहे? झटपट पाहिजे. यु नो, मी नेहमी उदाहरण देतो माझ्या सेशन्समध्ये, किंवा माझी एक सीडी आहे गेट सेट गोल. यात मी गोल सेटिंगवर बरंच बोललो आहे उद्योजकांच्या. ती सीडी तुम्ही रेफर करा. त्या सीडीमध्ये मी सांगितलं आहे की जर तुम्हाला फळ पाहिजे असतील ना तर तुम्हाला शेतकऱ्यासारखं काम करावं लागतं. शेतकरी फळ पटकन घेतो का? नाही. काय काय करतो? जमीन नावावर करतो, मशागत करतो. मशागत केल्यानंतर मग बियाणं पेरतो, पावसाची वाट बघतो, रोप येतं, मग बाजूची तणं वगैरे साफ करतो, फर्टिलायझर्स देतो, नंतर ते रोप वाढल्यानंतर फळं घेतो. येस ऑर नो? आपल्याला ना डायरेक्ट फळं पाहिजेत. कोयता घेऊनच फिरत असतो. आज कुठे? डायरेक्ट पाहिजे आपल्याला. वी डोंट हॅव पेशन्स बॉस. आणि बिझनेस इज ऑल अबाउट पेशन्स. येस. एनी अदर रिझन? सिनर्जी विद इन टीम्स. सॉरी? सिनर्जी विद इन टीम्स. सिनर्जी विद इन टीम्स मराठीत सांगाल? वेगवेगळ्या टीम मध्ये असलेले जे आपण अलाइनमेंट म्हणू शकतो. येस. या जर बिझनेस करायचा असेल तर आपल्याकडे एक खतरनाक टीम असली पाहिजे. यु नो, एक सॉलिड टीम असली पाहिजे. एक अशी टीम की त्यात सगळे आपल्याहून खतरनाक माणसं असली पाहिजेत.
आपल्याहून खतरनाक माणसं आपल्या टीममध्ये. नॉर्मली आपल्या कंपनीमध्ये सगळ्यात हुशार माणूस कोण असतो असा आपला गैरसमज आहे की आपण असतो. बाहेरच्या जगात गेलो ना तर आपल्याला एकी कळेल आपल्याला आपण काय आहोत ते. पण तुमच्या टीममध्ये हुशार माणसं पाहिजेत. हुशार, नॉलेजेबल, हरामी, खोपडी अशी माणसं तुमच्या टीममध्ये पाहिजेत. ही माणसं तुमची कंपनी पुढे घेऊन जाणार आहेत. आय ऑलवेज से यू डोंट बिल्ड बिझनेसेस, यू बिल्ड पीपल अँड दे बिल्ड युअर बिझनेस. तुम्ही बिझनेस नाही बनवू शकत, तुम्ही माणसांना बनवू शकता. ती माणसं तुमचा बिझनेस डेव्हलप करतील. सो हा गेम माणसांचा आहे, इट्स नॉट अ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. आपल्याला हे कळायला पाहिजे. एनिथिंग एल्स? येस. हां, बरोबर. ह्यांच्या पण आयुष्यात चढ उतार येतात. जे मोठे ब्रँड्स आहेत ना, ह्यांच्या आयुष्यात चढ उतार येतात. पण त्यांना माहिती असतं बिझनेस म्हणजे चढ उतार, यस ऑर नो. पण त्या चढ उतारना कसं टॅकल करायचं ना, ह्याचं नॉलेज त्यांच्याकडे असतं, आपल्याकडे नसतं. त्यामुळे पहिला फटका बसला ना, आपण बोलतो तर बस झाला. आणि घरात तर आपल्याकडे असतात ना सांगायला, कशाला करतो धंदा, मराठी माणसाने काही धंदा केला का, तू शांत बस, मी आहे ना. यु नो, स्टार्ट बायकोकडून होते. ऑल राईट. पण काही बायका सपोर्ट करतात, यु नो. बट थिंग इज दॅट की आपण मोटिवेट करू शकत नाही. कदाचित लॅक ऑफ नॉलेजमुळे आपल्याला मोटिवेशन मिळत नसेल. दिस कुड बी वन ऑफ द रिझन. येस. डिसिजन मेकिंगच नाही, माझ्याकडे निर्णय मी घेऊ शकत नाही. आणि निर्णय मी का घेत नाही माहिती आहे? मी एक एक्झाम्पल देतो. तुम्हा सगळ्यांना मर्सिडीज गाडीचा साधारण टॉप स्पीड किती होऊ शकतो ई क्लास गाडीचा? एनी आयडिया? साधारण 200-250 किलोमीटर पर आवर या वेगाने मर्सिडीज पळू शकते, येस ऑर नो? आता समजा तुम्हाला अशी एक मर्सिडीज दिली की जिचा टॉप स्पीड 200-250 पर्यंत जाऊ शकतो. यु नो, गृहीत धरा. आणि रस्ता पण स्मूथ आहे, यु नो, पण धुकं भरपूर आहे. आणि धुकं एवढं आहे की 5 मीटरच्या पुढचं तुम्हाला दिसत नाही. तुम्ही मर्सिडीज किती वेगाने पळवाल? 20च्या स्पीडने पळवाल. कारण पुढे खड्डा आहे, दरी आहे, झाड आहे, वळण आहे, तुम्हाला काही दिसत नाही. मग तुमचं कसं असेल? तुम्ही ती मर्सिडीज आहे थोडी हळू पळवाल, येस ऑर नो? बिझनेसमनचं असंच आहे. आज त्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत. इनफॅक्ट आजच्या क्षणी धंदा करणं हे खूप इझी आहे. पूर्वी खूप डिफिकल्ट होतं. आज सगळे रिसोर्सेस आहेत, पण काय आपल्याकडे क्लॅरिटी नाही आहे. लॅक ऑफ क्लॅरिटीने उद्योजक यु नो मोठी झेप घ्यायला घाबरतो. आणि आमचं काम आहे ती क्लॅरिटी त्यांना मिळवून देणं. एकदा तुम्हाला क्लॅरिटी मिळाली ना की तुम्ही सुसाट पाहाल, तुमची मर्सिडीज पोहू शकते, येस ऑर नो? येस. व्हॉट एल्स? आपण का पोहोचू शकलो नाही? का एक चांगला ब्रँड बनवू शकलो नाही? येस. तुम्हाला काय हवी आहे? इट ऑल डिपेंड्स ऑन यू. येस, इट ऑल डिपेंड्स ऑन यू वेदर यू वॉन्ट टू हॅव रॅपिड ग्रोथ और यू वॉन्ट टू हॅव सस्टेनेबल ग्रोथ. येस, येस. ओके. बरोबर है. एनीथिंग आपकी औकात के ऊपर डिपेंड करता है. इफ यू हैव डीप पॉकेट्स यू कैन गो फॉर रैपिड ग्रोथ. इफ यू डोंट हैव डीप पॉकेट्स यू हैव टू गेट मनी फ्रॉम द मार्केट अँड स्टार्ट. तुम्हाला सांगतो ना, बिझनेस हा गेम पूर्ण वेगळा आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. टाटाची बरीच माणसं इकडे असतील. टाटामध्ये कोण आहे? एनीबडी? टाटा सर्व्हिसमॅन? ओके. रतन टाटाने ज्यावेळेस टाटा नॅनो प्रोजेक्ट आणला होता त्यावेळेस त्यांना किती इन्व्हेस्टमेंटची गरज होती? एनी आयडिया? एनी आयडिया? 1500 करोड पाहिजे होते. किती? 1500 करोड. त्यांनी स्वतःच्या खिशातून आणले का? कुठून आणले? कोणाकडून आणले पैसे? म्हणजे त्यांनी शेअर्सच्या मार्फत पैसे उभे केले, येस ऑर नो? 1500 करोड उभे केले. हा पैसा कोणाचा आहे हो शेअर मार्केटमध्ये? पब्लिकचा पैसा. व्हेरी गुड. समजा यांनी आता पैसे उभे केले, मस्त स्टोरी जगाला सांगितली की मी 1 लाखाची गाडी बनवतोय, मला पैसे पाहिजेत, पैसे घेतले.
आता हे 1500 करोड आल्यानंतर त्याला फॅक्टरी बनवायची होती. ऑलराईट, 1500 करोड फॅक्टरी बनवायला पाहिजे ना, गाडी काढायची एक लगात. ही फॅक्टरी बनवायला रतन टाटा स्वतः गेला घमेला विमेला घेऊन. चला आता फॅक्टरी पैसे आले, ते आपण करतो, ते आपलं सोडून द्या. तोवर घमेला वगैरे घेऊन स्वतः गेला का रतन टाटा फॅक्टरी बनवायला? कोणी बनवली फॅक्टरी? हां, म्हणजे माणसं म्हणजे कोण आहे ती? नॉर्मल पब्लिक. ऑलराईट, सो पब्लिकने ती फॅक्टरी बनवली. आता या फॅक्टरीमध्ये कार बनवायची होती. काय रतन टाटा स्वतः गेला पेंट सगळं ब्रश घेऊन, स्क्रूड्रायव्हर घेऊन गाडी बनवायला स्वतः गेला? कोणी गाडी बनवली त्या फॅक्टरीत? सॉरी, पब्लिकने बनवली. ऑल राईट, आता ही गाडी बनली, आता गाडी विकायची होती. कोणी विकली? कोणाला विकली? म्हणजे पब्लिकचा पैसा, पब्लिकलाच फॅक्टरी बनवायला सांगितली, पब्लिकनेच त्यात कार बनवली, ती कार पब्लिकनेच विकली आणि पब्लिकलाच विकली. श्रीमंत कोण झाला हो? हा धंदा आहे, हा धंदा आहे. स्वतःच्या खिशातून पैसे टाकून कधीही धंदा केला जात नाही. त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे नाही आणले, धीरूभाई अंबानींनी स्वतःच्या खिशातून पैसे नाही आणले. आपल्याला आता आपल्या काही समजुती तोडण्याची वेळ आली आहे आणि माझं काम आहे छोट्या मोठ्या उद्योजकांच्या समजुती तोडणं. स्वतःच्या खिशातून पैसे टाकून कोणीही श्रीमंत होत नाही. इट्स ऑल पब्लिक मनी. कोणीतरी मगाशी फ्लिपकार्टचं उदाहरण सांगितलं. मान्य आहे, फ्लिपकार्ट 15 वर्षानंतर असेल की नसेल काही गॅरंटी नाही, पण काय वाईट आहे ना, 4 लाख भांडवलाचे माझे 6 वर्षात 12,000 करोड भांडवल होतं. काय वाईट आहे त्यात? मी दुसऱ्यांदा तो सुरू करू शकतो कालांतराने. येस ऑर नो? असं कोणी लिहून ठेवलं आहे का की मी तोच धंदा केला पाहिजे, एकच धंदा केला पाहिजे, असा काही नियम आहे का? टाटा किती धंद्यामध्ये, किती धंदा करतो टाटा? काय काय बनवतो सांगा? चहा, फायनान्स, केमिकल्स, सॉल्ट, हां, IT, ज्वेलरी, कितीतरी धंद्यामध्ये. आपणच का एकच धंदा केला पाहिजे? काय धंद्याशी लग्न लावलंय की तोच धंदा केला पाहिजे, धंद्यात प्रॉफिट असो नसो तरी तोच धंदा केला पाहिजे असा नियम आहे का? मी पण एक उद्योजक आहे, मी पण वेगवेगळे धंदे करू शकतो, पण लोक क्या कहेंगे ह्याच्यात आपण साला अडकलो. हा धंदा सोडून दुसरा केला, लोक काय म्हणतील? आणि या जगात ॲबॉटचा मॅनेजिंग डायरेक्टर असं म्हणतो, या भारतात लघु आणि मध्यम उद्योजकांचं सगळ्यात मोठं नुकसान कशामुळे झालं असेल तर ते फक्त एका गोष्टीमुळे, लोग क्या कहेंगे. क्या कहेंगे लोग, यह सबसे बड़ा रोग. ह्याच्यात आपल्या कितीतरी स्वप्नांचा चुराडा झाला. तर आपल्याला अशाच काही समजुतींना आज तोडण्याची वेळ आली आहे. सो व्हेरी गुड, तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं पार्टिसिपेशन केलं. थँक्यू सो मच. विल स्टार्ट विथ द सेमिनार. रिसर्च सांगतो दरवर्षी 10 लाख बिझनेस सुरू होतात, पहिल्याच वर्षी 40% बिझनेस बंद होतात. किती? 40% बिझनेस पहिल्याच वर्षी बंद होतात. म्हणजे किती बंद झाले? 4 लाख. 4 लाख बिझनेस बंद झाले. पुढच्या 5 वर्षात उरलेले 80% बिझनेस बंद होतात. म्हणजे 8 लाख बिझनेस बंद होतात. फक्त आणि फक्त खूप थोड्या प्रमाणातले बिझनेस सर्वाईव्ह होतात आणि मोठं यश गाठतात. ह्याची कारणं तुम्ही लोकांनी, काही लोकांनी सांगितली, पण याचं खरं कारण आहे पॉवर ऑफ इंटेंट. आपल्या निश्चयात ताकदच नव्हती की मी एक अमेझिंग कंपनी बनवू शकतो. मी कधी ठरवलंच नाही की मी सुद्धा एक फ्लिपकार्ट बनवू शकतो, मी सुद्धा गोली वडापाव किंवा व्हॉट इज दॅट, दुसरा एक वडापावचा अजून एक ब्रँड आहे जम्बो किंग, असा ब्रँड मी सुद्धा बनवू शकतो असा मी कधी निश्चयच केला नाही. मी स्वतःला इतकी कमिटच झालो नाही की मी सुद्धा एक ग्रेट कंपनी बनवू शकतो. माझ्या निश्चयात ती ताकदच नव्हती, पण ही ताकद काही लोकांनी दाखवली आणि आज त्यांनी मोठे ब्रँड बनवले. लिज्जत पापड सगळ्यांना माहिती आहे, किती करोडचं टर्नओव्हर आहे त्यांचं? एनीबडी? आज 750 करोडची उलाढाल आहे. किती? तुमच्यापैकी बसलेली एक महिला लिज्जत पापड सुरू करू शकली असती. येस ऑर नो?
आणि 750 करोडचं टर्नओव्हर करू शकली असती. पण मी कधी माझ्याशी ठरवलंच नाही की मी सुद्धा हे करू शकतो किंवा करू शकते. आणि माझ्या मते छोट्या आणि मोठ्या उद्योजकांच्या फेल्युअरचं सगळ्यात मोठं कारण आहे की मी कधी ठरवलंच नाही. आणि मला सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे ते विजनच नव्हतं की मी एक जगातली अमेझिंग कंपनी बनवू शकतो.